नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। ऐश्वर्या इथे तिलोत्तमाकडे आलेली असते आणि ऐश्वर्या फक्त तिलोत्तमाला इम्प्रेस करण्यासाठी खोटी सहानुभूती दाखवते। ती जशी काय सॅड आहे असं दाखवत तिलोत्तमाकडे येते, तिलोत्तमाला पाण्याचा ग्लास देते आणि लगेच तिकडनं निघून जाऊ लागते। पण मात्र तेवढ्यात तिलोत्तमा ऐश्वर्याला थांबवते आणि तिला म्हणू लागते, काय चाललंय तुझं? काय ही खोटी सहानुभूती दाखवतीयेस? मला माहिती आहे की मी तुझ्यावरती रागावले, चिडले, पण मात्र बाळा तुझी सुद्धा चुकी होती आणि इथे ऐश्वर्याला वाईट वाटले असं तिलोत्तमाला वाटत असतं आणि म्हणूनच तिलोत्तमा ऐश्वर्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते। मलाच फक्त ना जरा वेगळं वाटतंय। तेवढ्यात लगेच मागणं सारंग आलेला असतो। सारंग इथे दाराशीच असतो आणि त्यांच्या दोघींचंही बोलणं ऐकत असतो। तिलोत्तमा आता ऐश्वर्याला सांगत असते की मला ना घरातलं हे जे सॅड सॅड वातावरण आहे ना ते जरा आवडत नाहीये, ते सहन होत नाहीये। मला घरामध्ये लो फील होत आहे आणि मला घरामध्ये फक्त शांतता हवी आहे, बाकी काहीही नाही। इथे आता दाराशी उभं राहून सारंगने सुद्धा तिलोत्तमाचं हे सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं आणि आता इथे ऐश्वर्या फक्त शांतपणे तिलोत्तमाचं बोलणं ऐकत असते। आणि मग त्याच्यानंतर तिलोत्तमा बोलत असते की जर या घरामध्ये आनंद असेल ना तर मला खूप बरं वाटेल। तिलोत्तमा ऐश्वर्याला खूप गोड बोलत तिला म्हणत असते की आपल्यामध्ये दुरावा नको आणि इथे ऐश्वर्या सुद्धा मान हलवत हो बोलते। पण मात्र सारंगने तर हे सर्व काही ऐकलेलं असतं आणि सारंग लगेच इथे तिलोत्तमाला म्हणू लागतो की आई काय चाललंय ग हे सगळं? आई तू माझ्यापासून काही गोष्टी का लपवायला लागली आहेस? तिलोत्तमा विचारते सारंग काय झालं? तर मग सारंग सांगू लागतो, आई तुला त्रास होतोय तर तू मला स्पष्टपणे सांग ना, तू माझ्यापासून गोष्टी का लपवतीयेस? तुला असं वाटतंय का की मला काही कळत नाही? मला सर्व काही कळतं। आई जर माझ्या वागण्यामध्ये काही चुकी झाली असेल तर तू माझे कान पिळू शकतेस आणि ही गोष्ट तुला सुद्धा माहिती आहे, मग तरीसुद्धा तू उगाच का त्रास करून घेतीयेस? आई तू सॅड का राहतीयेस? इथे विषय सखदेव दादाचा आहे ना, मग त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यायची ना हे मी बघून घेतो, तू त्या गोष्टीचं टेन्शन अजिबात नको घेऊ। आणि मग त्याच्यानंतर तिलोत्तमा इथे सारंगच्या जवळ येते, सारंगच्या चेहऱ्यावरनं प्रेमाने हात फिरवते आणि सारंगला म्हणू लागते, अरे बाळा मला कळतंय सर्व काही, माझा विश्वास आहे तुझ्यावरती आणि मला ही गोष्ट सुद्धा माहिती आहे की तू कधीच चुकीचं समर्थन करणार नाहीस, तू वाईट गोष्टींची साथ नाही देणार। जर एखादी वाईट गोष्ट सुरू असेल तर ती वाईट गोष्ट तू अडवशील हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे रिलॅक्स, अजिबात टेन्शन घेऊ नको। आणि मग तिलोत्तमा आणि सारंग यांच्या दोघांचे हे सर्व काही बोलणं ऐकल्यानंतर इथे ऐश्वर्या लगेच स्वतःशीच म्हणते, तुम्हा माय लेकाच्या प्रेमाचं मी विष तयार करणार आहे आणि तेच विष त्या मूर्ख पोरीला या घरातून बाहेर काढेल आणि मग काय मी त्याचं दणक्यात सेलिब्रेशन करणार। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जयंतीने घरामध्ये छान पूजा ठेवलेली असते, घराची सजावट वगैरे ते सुद्धा जयंतीने केलेलं असतं आणि आता आजूबाजूच्या बायका पूजेसाठी आलेल्या असतात। पण मग आता त्याच्यानंतर जयंती अजून काय घरी पोहोचलेली नसते। कानू सगळे जयंतीची वाट बघत असतात आणि मग त्या बायका म्हणू लागतात, पूजेची वेळ झाली आहे, किती वेळ झालाय आणि ती जयंती केव्हा पोहोचणार आहे? कानूला नेमकं आता काय सांगावं काहीही समजत नसतं आणि कानू आता त्या बायकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की येईल जयंती लवकर। पण मग तेवढ्यात आता जयंती आणि सखदेव हे दोघेही तिथे आलेले असतात। पण मात्र जयंती तर चिडलेली असते आणि सखदेव नोकरी गेल्यामुळे शांत असतो। मग आता त्यांना दोघांनाही आलेलं पाहता आता कानू लगेच एकनाथरावांना आवाज देते आणि बोलून घेते। कानू सांगू लागते की आले ते दोघं जण। सखदेव मात्र रडतच शांत असतो, तो खूप डिस्टर्ब झालेला असतो। कानू इथे सखदेवला म्हणू लागते, अरे सखदेवा काय रे, इथं काय बसताय, चल ना पूजेसाठी आतमध्ये। पण मात्र आता एकनाथरावांना सखदेव शांत झालाय, त्याच्या चेहऱ्यावरती नाराजी मात्र समजलेली असते। एकनाथ लगेच इथे सखदेवकडे येतो, त्याच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवत असतो आणि विचारू लागतो की काय रे सखदेवा काय झालं? इथे आता जयंतीच्या मैत्रिणी सुप्रिया सगळ्याच आलेल्या असतात, त्यांना सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं झालं काय असेल। आणि मग त्याच्यानंतर सखदेव लगेच इथे एकनाथला मिठी मारतो आणि बाबा म्हणत खूप रडत असतो। मग आता कानू सुद्धा खूप विचलित झालेली असते, इथे आता सखदेव रडतच सांगत असतो की खूप मोठी चुकी झाली हो बाबा। कानू म्हणू लागते, अरे रडतोस कशापायी, आता तू सांगितलं नाही तर कशापायी कळणार आम्हाला? जयंती सुद्धा शांतपणे ते सगळं ऐकत असते, पण मात्र जयंती घडलेल्या प्रकरणाबद्दल खूप चिडलेली असते आणि मग आता म्हणू लागते, बोला ना, सांगा ना, घरच्या सगळ्यांना सांगा की नेमकं काय घडलंय ते। आणि मग आता त्याच्यानंतर जयंती ते सखदेव समोर येते आणि रडत सगळ्यांना सांगू लागते, कुठल्या तोंडानं सांगणार आहे हा माणूस, खोटं बोललाय सरळ सरळ आपल्याशी, याला पहिली नोकरी लागली होती ना, कुठे लागली होती विचारा, बहिणीच्या घरामध्ये धुंडी भांडी करत होता हा माणूस
आता हे सगळं ऐकल्यानंतर एकनाथला, काणूला मोठा धक्काच बसतो. पण मात्र सुप्रिया म्हणजेच की जयंतीच्या मैत्रिणी ज्यांच्यासमोर सुप्रिया खूप मोठ्या मोठ्या बाता करत होती, त्यांच्यासमोर जयंतीची नाचक्की झालेली असते. आणि हे सर्व काही प्रकार समजल्यानंतर त्यांना तर खूप हसायला येऊ लागतं. जयंती म्हणू लागते, हा माणूस लादी पुसत होता आणि आपल्याला काही सांगितलं होतं. एवढ्यावरती नाही थांबले, मेवना आपल्या घरामध्ये धुंडी भांडी करतोय. या गोष्टीच्या सारंग सरांना लाज वाटली असेल, म्हणूनच त्यांनी यांना त्यांच्या कंपनीमध्ये 30,000ची नोकरी दिली. आणि तिथं बी या माणसानं मातीच खाल्ली. 20 लाख रुपये गायब झाल्याचा या माणसावरती आरोप झालाय. आता हे ऐकल्यानंतर तर कान्हू एकनाथराव यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना या गोष्टीमुळे मोठा धक्का बसलेला असतो. जयंती सांगत असते, यांच्या एका चुकीमुळं ऑफिसमधनं 20 लाख रुपये चोरीला गेलेत आणि यांच्यामुळे मला काय काय ऐकून घ्यावं लागलंय. आणि जयंती याचा खूप तमाशा करत, खूप रडत ओढत सांगत असते. पण मात्र इथे हाताने जयंतीने स्वतः तिच्या मैत्रिणीसमोर तिची इज्जत घालून घेतलेली असते. जयंती ओढत सांगू लागते, माझी इज्जत याने धुळीला मिळवली, माझा त्या घरामध्ये अपमान झालाय. जयंती रडत सांगत असते की 30,000 पगार मिळाला म्हणून मी यांना केवढं डोक्यावरती उचलून घेतलं होतं. पंचक्रोशीमध्ये गाजावाजा केला होता. माझा नवरा साहेब झाला, माझ्या नवऱ्याला 30,000 रुपये पगार आहे, त्यांना मोठं ऑफिस आहे. पण तुम्ही तिथं काय माती खात होतात, किती खोटं बोलला आमच्याशी. आणि जयंती इथे पश्चाताप करत खूप रडत असते, डोक्याला हात मारून घेत असते. एकनाथराव आणि काणू हे दोघे देखील शॉक झालेले असतात. पण एका बाजूला असतात त्या जयंतीच्या मैत्रिणी. त्यांना तर हा तमाशा पाहता खूप हसायला येत असतं. जयंती आता तिच्या मैत्रिणीला लगेच सांगते, का आलाय तुम्ही इथं, निघा लवकर, इथे पूजा काय होणार नाहीये. सुप्रिया जाता जाता टोमणं मात्र ठेवून देते की कोण देणार आहे या दगडाला नोकरी, तरी वाटलंच होतं. मग आता इथे ते सगळं जयंती ऐकते आणि सुप्रियाला लगेच मागणं मोठ्याने ओढत म्हणते, असेल तुझा नवरा शिपाई, जा त्याला डोक्यावर घेऊन नाच. जयंती आता खूप चिडलेली असते आणि रडतच लगेच घरातच निघून जाते. तिथे सखदेवच्या बाजूला फक्त एकनाथराव आणि काणू राहिलेले असतात. पण सखदेवला खरंच घडलेल्या प्रकरणाबद्दल खूप वाईट वाटत असतं. सखदेव खूप रडत असतो. काणू आणि एकनाथराव हे दोघे त्याला फक्त सांभाळण्याचा, समजावण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सोम परत बाल्कनीतून इथे ताराकडे आलेला असतो. आता सोम ताराकडे गुपचूप येतो. तारा सोमला पाहते आणि लगेच ओढत म्हणू लागते, अरे सोम, काय तू जरा वेडा आहेस का, तुला जर कोणी इथे बघितलं का, तू परत बाल्कनीतून आलास. सोम आता ताराला शांत करत तिथे बसवतो आणि म्हणू लागतो की हे बघ तारा, मी वेडा तर आहे, पण तुझ्यासाठी. हे बघ तारा, आपल्यामध्ये श्रीमंत गरीब याच्यामधला काही हँडल नाहीये. हे बघ, मी हँडसम आहे आणि तुला देखील मी आवडतो. पण तरी सुद्धा अजूनही तू आपल्या रिलेशनशिपबद्दल तुझ्या मम्माला का नाही सांगितलं. याच्यावरती तारा तर शांतच असते. ताराला लगेच मागे घडलेला प्रकार आठवतो की भैरवीने सनकन ताराच्या कानाखाली ठेवून दिली आणि मोठ्या आवाजामध्ये सांगितलं की मी हे जे सगळं राशन कमवलंय ते लग्नानंतर तू तुझ्या घशात घालशील. तारा त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि सोहम लगेच ताराला सावध करत म्हणतो की काय ग तारा, कुठल्या विचारांमध्ये गुंग झालीस. तारा सांगू लागते, सोहम कसं आहे माहिती का, माझी मम्मा माझ्या करिअरला घेऊन खूप पॉझिटिव्ह आहे. रादर आता ही कॉम्पिटिशन सुरू आहे ना, ती माझ्यासाठी आणि मम्मासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आपण ही स्पर्धा संपल्यानंतर परफेक्ट टायमिंग बघून मम्माशी बोलूयात ना, तू आता नको भेटूस मला. आता हे ऐकल्यानंतर सोहम लगेच सांगू लागतो, आता भेटायला काय प्रॉब्लेम आहे, भेटल्यानंतर काय होतं. तारा सांगू लागते, काही नाही होत, पण माझ्या मम्माला असं वाटतं की असं सगळं केलं की माझ्या गोलपासून डिस्ट्रॅक्ट होईल. दादर आमच्या आईसाहेबांचं असं म्हणणं आहे की जर मी ही स्पर्धा जिंकू शकले नाही ना, तर मी आयुष्यामध्ये काहीही करू नाही शकले. सोहम प्लीज, आपण नको भेटायला. दादर, मी तुझ्यासमोर हात जोडते की स्पर्धा होईपर्यंत नको भेटायला. तारा असं बोलत असते, पण तारा खूप प्रेमाने सोहमशी बोलत असते. हे पाहताच सोहम लगेच हसत म्हणतो, तारा ते सगळं ठीक आहे, पण मात्र तू हे भेटायला नको, हे सुद्धा किती प्रेमाने सांगतीयेस, क्यूट आहेस तू. मग आता ते हे सगळं पाहता तारा लगेच लाजते आणि सोहमला म्हणू लागते, सोहम तू फर करतोस मला, हे बघ मला इथे स्पर्धेचं टेन्शन आलंय आणि तू काय मला हे असं सगळं बोलतोयस. सोहम म्हणू लागतो, हे बघ टेन्शन नको घेऊ, सर्व काही व्यवस्थित नीट होणार आहे. तारा म्हणू लागते, मला गाणं गायचंय, तुला नाही. सोहम आता म्हणू लागतो, तू फक्त मला एकदा सांग, मी अख्खी कॉम्पिटिशन विकत घेईन, पण मला तुझ्या चेहऱ्यावरती असं टेन्शन नाही बघायचं. आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच बाजूनं भैरवीचा आवाज येतो. भैरवी ताराला आवाज देत असते आणि तारा लगेच घाईतच सोहमला तिकडनं जायला सांगते. पण सोहम मोठ्याने ओरडतो, ए थांब जरा. पण मात्र सोहमचा हा बारीकसा का होईना पण आवाज भैरवीला ऐकायला गेलेला असतो. सोहम आता त्याच्या खिशातनं एक ST असं लॉकेट काढतो आणि ते ताराला देत म्हणतो की हे बघ तारा, ही आपल्या प्रेमाची निशाणी आहे. तुला कधी जरी माझी आठवण आली ना, तरीसुद्धा या लॉकेटला हक कर, तुझी मिठी माझ्यापर्यंत लवकरच पोचून जाईल.
आणि मग त्याच्यानंतर इथे भैरवी तारा तारा म्हणत समोर येऊ लागते. सोमाता इथे ताराला एक किस करतो आणि लगेच तिकडनं पळ काढतो. आता इथे ताराने तो लॉकेट तिच्या मागे लपवलेलं असतं. भैरवी रूममध्ये येते आणि इकडे तिकडे पाहत ताराला म्हणू लागते की तारा कोण होतं इथे. तारा सांगू लागते की कोणीही नव्हतं. पण मात्र ताराच्या हातामध्ये मागे लॉकेट आहे हे भैरवीला समजलेलं असतं आणि भैरवी लगेच बळजबरीने ताराच्या हातामध्ये ते लॉकेट घेते. त्याच्यामध्ये ते एसटी पाहता भैरवीला सर्व काही प्रकार लक्षात आलेला असतो, कारण ही भैरवी चालाकच तेवढी आहे. भैरवी लगेच स्पष्टपणे विचारते, एसटी म्हणजे कोण आहे हा नेमकं? आणि इथे तारा तर फुल घाबरून गेलेली असते. याच्यावरती नेमकं काय उत्तर द्यावं तिला काहीही समजत नसतं. आणि मग त्याच्यानंतर इथे सावली तुळशी वृंदावनाची पूजा करत असते. घरामध्ये जाऊ लागते, पण मात्र सारंग तेवढ्यात येतो आणि सावलीला म्हणू लागतो की सावली ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. रात्रभर मी त्याच गोष्टीचा विचार करत होतो. सावली म्हणते, सारंग सर बोला बिनधास्त. मग सारंग बोलू लागतो की काय ना, आजपर्यंत मला जे हवंय ना तेच मी करत आलो. आजपर्यंत मी आईला खूप वेळा दुखावलंयस, तिच्या मनाविरुद्ध काही गोष्टी केल्यात, पण मात्र मी जे बरोबर आहे ना तेच केलंय. आता मी जे काही करणार आहे ना त्याच्यामुळे कदाचित तू दुखावली जाऊ शकतेस. इथे आता सावली बोलू लागते की सारंग सर मला माहिती आहे की तुम्ही काहीही चुकीचं करणार नाहीये, पण जे काय आहे ना ते स्पष्टपणे बोला. मग आता इथे सारंग सांगू लागतो की जर सावली गरज पडली ना की मला सखदेव दादाच्या विरोधामध्ये ऍक्शन घ्यावी लागणार आहे, पोलीस कंप्लेंट सुद्धा होऊ शकते आणि मी तुला हे सगळं सांगतोय. इथे सावली म्हणू लागते, तुम्ही मला हे सगळं सांगताय कारण तुम्ही तुमच्या जागेवरती अगदी योग्य आहात. उद्या कदाचित जर मी तुमच्या जागेवरती असते तर मी सुद्धा हेच केलं असतं. मला माहिती आहे की सारंग सर की सत्य शोधण्यासाठी थोडाफार त्रास सहन करावा लागतो आणि मला तर कायम तुमचा अभिमान वाटतो, कारण तुम्ही कायम सत्याच्या बाजूने उभं राहता. आणि अगदा तसाच अभिमान आणि तसाच विश्वास मला माझ्या सखदेव दादावरती आहे, कारण मी सखदेव दादाला फक्त लहानपणापासून विठ्ठलाच्या भक्तीत रमताना पाहिलंय. रस्त्यावरती सापडलेली 10 रुपयांची नोट सुद्धा दानपेटीत टाकताना मी त्याला स्वतः पाहिलंय. तो असं कधीही करू नाही शकत याची मला खात्री आहे. तो चुकू मात्र नक्की शकतो आणि एखाद्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे. सारंग सांगत असतो, मला दादाच्या नैतिकतेवरती विश्वास नाहीये, पण मात्र जेव्हा गरज पडेल तेव्हा मला कठोर पावलं उचलावीच लागतील. सावली सुद्धा शांतपणे सारंगचं हे बोलणं ऐकते आणि सावलीला याचा मात्र नक्की विश्वास असतो की सारंग जे काही करेल ते अगदी बरोबर करेल आणि सारंग कोणावरतीही अन्याय करणार नाही. सारंग बोलू लागतो, सावली मला एवढं सगळं तुला सांगायचं होतं. आणि मग तुळसाई मातेचं दर्शन घेतो आणि लगेच तिकडनं निघून जातो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे भैरवी ताराला इथे सोप्यावरती पाडते आणि मग तिला सांगू लागते की कोण आहे हा एस्टिनेशन वाला. तारा आता सांगू लागते, तुला काय ग त्याच्याशी? पण भैरवी म्हणू लागते, तुझी मम्मा आहे मला ते जाणून घ्यायचा हक्क आहे. मुकाट्याने तारा सांग की कोण आहे हा एस्टिनेशनवाला. पण मग आता तारा स्पष्टपणे सांगत असते की नाही सांगणार आहे मी. भैरवी लगेच मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ताराचं तोंड दाबते आणि म्हणू लागते, नाही सांगणार आहेस का तू? तुझ्या कंठातनं न फुटलेले सूर सुद्धा मी गळागळा वधवून घेतलेत, लक्षात ठेवायचं. आणि मग तुझ्याकडनं मी एवढंसं सत्य सुद्धा उघडवू नाही शकणार का? तारा आता ओढच सांगत असते की मम्मा मला टॉर्चर करू नको. भैरवी म्हणू लागते, मी तुला टॉर्चर करतीये. भैरवीचं टॉर्चर नेमकं काय असतं ना हे तू अजून काय अनुभवलेलं नाहीये. तुला माहीतच नाहीये मी काय केलंय. तुझी करिअर घडवण्यासाठी दुनियाभरचं सगळं काही केलंय मी आणि इथवर पोहोचून तू हे सगळं करतीयस. तारा मात्र सांगू लागते की मम्मा तू हे जे काही बोलतीयस ना ते पण करायला मी नव्हतं मागितलं तुला. दादर मी तुला हे लाईफ मागितलंच नव्हतं आणि खरं तर माझं करिअर तुम्हाला निवडू सुद्धा नाही दिलंस. आणि मग आता ताराचं बोलणं पाहता भैरवी लगेच तिच्यावरती चिडत म्हणते की करिअर निवडण्या इतपत सुद्धा अक्कल आहे का तुझ्याकडे? तारा मात्र म्हणू लागते, तू काहीही बोल ग मम्मा, पण मात्र सत्य हेच आहे की माझं लाईफ तू स्पॉइल केलंय. तर मग आता तारा लगेच चिडत म्हणते, हे बघ तू शांत हो, मला शब्दामध्ये गुंतवण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. मला फक्त मुकाट्याने सांग की कोण होता तो. तारा मात्र स्पष्टपणे सांगते की मी नाही सांगणार आहे. भैरवी चिडते आणि खनखन ताराच्या कानाखाली बसवते. तारा म्हणत असते की मी नाही गाणार म्हणजे नाही गाणार. भैरवी आता चिडते आणि ताराला म्हणू लागते, नाही गायचंय ना मग नको गाऊ. ही सिंगिंग सुपरस्टारची तारावाजी दिसते ना ती मी उभं केली आहे. मी फक्त तारा तुला जन्मच नाही दिलाय. तारा मी तुला घडवलंय. बिन बापाची पोर आहे तू आणि तुला कसं काय कळणार की एका सिंगल मदरचं आयुष्य कसं काय असतं? तारा सांग ना, काही नाही केलंय मी तुझ्यासाठी. रात्रंदिवस स्वतःचं करिअर विसरून तुझ्यासाठी झगडलीये मी.
इथे आता भैरवी खूप इमोशनल झालेली असते आणि ताराच्या मागच्या फ्युचरला घेऊन भैरवी खूप बोलत असते आणि तारा रडतच फक्त शांतपणे भैरवीचं बोलणं ऐकत असते. भैरवी म्हणू लागते, उद्या जर मला काही झालं, माझं काही बरं वाईट झालं तर तुझा सांभाळ कोण करेन? म्हणूनच मी ही तारा वजे घडवली. तुझ्यासाठी मी प्रत्येक क्षणी झगडत गेले. मी कधी जाणवून दिले का की तू बिनबापाची लेक आहेस म्हणून? मूर्ख आहे मी. सरळ सरळ हात उगारला ना मी आज तुझ्यावरती. आणि भैरवी स्वतःलाच त्रास करत थोबाडीत मारून घेत असते. आणि मग आता भैरवी रडत असते, त्याच्यामुळे ताराला सुद्धा खूप वाईट वाटतं. तारा लगेच धावतच भैरवीच्या मिठीमध्ये येते आणि रडू लागते. भैरवी सुद्धा ताराला आपल्या जवळ घेते आणि त्या दोघी इमोशनल झालेल्या असतात. भैरवी मात्र हे सगळं नाटक करत असते, कारण तारावरती इम्प्रेशन पाडण्यासाठी हे सगळं भैरवीने केलेलं असतं. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे घडलेल्या प्रकरणाबद्दल सगदेव खूप अपसेट झालेला असतो. एकटाच विचार करत असतो आणि एकनाथरावांना ते सगळं काही सहन होत नसतं. तेवढ्यात कानू आता चहा घेऊन येते. कानू सुद्धा सगदेवला असं शांत पाहते आणि एकनाथराव इथे कानूला सांगतात की त्याला बाई नीट समजावून सांग. कानू लगेच एकदा सगदेवच्या जवळ येते आणि सगदेवला तिच्याकडे नेत म्हणजे तिला शांतपणे बसवते. कानू सगदेवला चहा देत असते, पण सगदेव चहा घेण्यासाठी नकार देतो. पण कानू बळजबरी करते, तेव्हा कुठे सगदेव चहा घेतो. आता मग इथे सगदेव चहा पिणार, तेवढ्यात लगेच जयंती तिथे येते आणि सगदेवला पाहता म्हणते, अरे वा, माणसाची मेमरी ना किती शॉर्ट असते. एवढा सगळा तमाशा झाला पण गेले आमचे सगदेवराव विसरून. आणि मग त्याच्यानंतर जयंतीचं हे बोलणं पाहता सगदेव आधीच खूप टेन्शनमध्ये असतो आणि त्याला आणखीनच खूप वाईट वाटू लागतं. आणि मग त्याच्यानंतर इथे जयंती म्हणू लागते, इथे फुक्कट असं बसून ना चहा पिताय, आता काय करणार आहे? फुक्कटच्या भाकरीवरती ताव मारायचा का? तुम्हा लोकांचं ना अगदी भारी आहे. कानू आणि एकनाथराव दोघेही जयंतीचं बोलणं शांतपणे ऐकत असतात. जयंती लगेच इथे एकनाथराव आणि कानूकडे पाहत म्हणते, तुमचं भारी आहे, असन खाटल्यावरी तर देईल हरी. आता मग जयंतीचं हे जे काही टोमणं असतं ते त्यांना तिघांनाही बरोबर कळतं. पण मात्र आता तेवढ्यात ऐन वेळेला बरोबर सावलीचा फोन आलेला असतो. इथे आता जयंती सावलीचा फोन पाहते आणि लगेच सगदेवला फोन देत म्हणते, अरे वा, आलाय तुमच्या बहिणीचा फोन, हे घ्या उचला. सगदेव जयंतीच्या हातामधला मोबाईल घेतो आणि सावलीचा फोन उचलतो. सगदेव फोन उचलतो आणि सावलीला म्हणतो की हा साव बोल. मग सावली पुढे बोलणार, तेवढ्यात लगेच मागणं जयंती बोलू लागते की कशाला केलाय म्हणा फोन. भावाचा एवढा अपमान होत होता तर मूग घेऊन शांत बसली होती. एक शब्द सुद्धा नाही बोलली. हाताला धरून जावे बापूंनी यांना घराबाहेर काढलं. आणि मग आता इथे सगदेवला तर जयंतीचं हे बोलणं काही पटत नसतं आणि ती अशी सावलीला बोलते हे पाहत त्याला अजिबात आवडलेलं नसतं. सावली तर शांतपणे ते सगळं बोलणं ऐकत असते. तिला देखील खूप वाईट वाटत असतं. इथे आता एकनाथराव समजावून सांगण्याचा जयंतीला प्रयत्न करत असतात, पण जयंती म्हणत असते, नाही नाही, ते मेंदळेंना त्या 20 लाख रुपयांनी काय फरक पडतो? त्यांच्या एवढ्या मोठ्या समुद्रातलं फक्त एक वाटी पाणी घेतलं काढून तर मग काही समुद्रातलं पाणी काही सगळंच नाही संपलं. आणि मग त्याच्यानंतर सगदेव इथे आता सावलीशी बोलू लागतो. सावली म्हणू लागते, दादा अरे घरी सगळं ठीक आहे ना? हे बघ, तू अजिबात काळजी नको करू. इथून कुठला जो काही मार्ग असेल ना तो आपला विठुराय आपल्याला दाखवेल. सगदेव सुद्धा आता विश्वासाने हो बोलतो. पण जयंती आता बोलू लागते, वय वय नक्कीच ना, ही सांत्वन करण्यासाठी फोन केलाय वाटतं. जयंती बोलू लागते, आता काय बोलणार? मी काय करू दादा, माझं कोणी ऐकतं का? ही सगळी ना नाटकं आहे तिची. आणि माझा हा 30,000चा नवरा शांतपणे ऐकत बसतो. त्या इकडं मीच बोलते. आणि मग जयंती सगदेवच्या हातामधला मोबाईल हिसकून घेते आणि सावलीशी बोलू लागते की काय गं, कशाला फोन केला तू? भावाचं सांडवण करायला? आणि मग त्याच्यानंतर इथे आता जयंतीचं हे बोलणं पाहता सावलीला तर खूप वाईट वाटत असतं आणि सावली फक्त एकही शब्द न बोलता शांतपणे बोलणं ऐकत असते. जयंती सांगू लागते, काल नाही बोलली काही, काल भावाला एवढे बोलत होते तेव्हा तोंडातून तर एक शब्द सुद्धा नाही निघाला. तुझी रडारड आणि तुझी ही खोटी काळजी ना तुझ्याकडेच ठेवायची. परत खोटं सांत्वन करायला इथे फोन करायचा नाही. आणि मग त्याच्यानंतर जयंती रागातच फोन आता ठेवून देते. पण मात्र जयंती हे सर्व काही बोलली आहे त्याच्यामुळे एकनाथराव, कान्हू सर्वांनाच खूप वाईट वाटलेलं असतं. सगदेव मात्र शांतच असतो आणि सावलीने सुद्धा शांतपणे ते सर्व काही ऐकून घेतलेलं असतं. मग आता मित्रांनो, नेमकं पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा. थँक्यू.